काल जेव्हा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलं की अशोक चव्हाण नेमके नाराज का झाले। तर अशोक चव्हाणांनीच याचा आता एका मुलाखतीदरम्यान उत्तर दिलंय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव न घेता अशोक चव्हाणांनी जोरदार टीका केली। निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं पक्षात कोणतीही तयारी दिसत नसल्याचं अशोक चव्हाणांनी या मुलाखतीत म्हटलंय। लोकमत वृत्तपत्राशी बोलताना अशोक चव्हाणांनी आपल्या पक्ष सोडण्याचं कारण अधोरेखित केलं। पक्षात राजकीय व्यवस्थापनच दिसत नव्हतं असं अशोक चव्हाण म्हणाले। या मुलाखतीतले महत्त्वाचे 10 मुद्दे। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं कोणतीच तयारी पक्षामध्ये दिसत नव्हती। प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचं ऐकून पुढे जायचं असतं। किती वर्ष अशीच वाट पाहायची, किती कोंडी होऊ द्यायची। काही चांगले बदलच दिसत नव्हते, साचेबद्धपणा आलेला होता। पक्षाच्या कारभारामध्ये समन्वयाचा पूर्णपणे अभाव होता। कुणाचं ऐकायचं नाही, मनाचं करायचं असं काहीसं पक्षात सुरू होतं। लोकसभेची लढाई आपण जिंकणार कशी असा प्रश्न आपल्यासह अनेकांना पडलेला होता। त्या दृष्टीनं कोणती चर्चा किंवा अंमलबजावणी केली जात नव्हती। राजकीय व्यवस्थापनाचा अभाव होता आणि या सगळ्या कार्यशैलीबद्दल आपण भाष्य केल्याचं अशोक चव्हाण म्हणतात। परंतु आपल्या भाष्याची कोणतीच दखल घेतली गेली नाही। शेवटी आपण किती वेळ वाट पाहायची, कोणतंच टीम वर्क पक्षामध्ये दिसत नव्हतं असं चव्हाणांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।